नमस्कार. आजचा सध्याचा सगळ्यात ट्रेंडिंग क्वेश्चन एक आहे. बऱ्याच जणांच्याकडून मला तो क्वेश्चन येतोय की सर इलेक्ट्रॉनिक्स किंवा ईएनटीसी आपण जे म्हणतोय याच्याबद्दल जरासं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. आता हा प्रश्न मुळात पडायचं रिझन हेच आहे की सर आमचा स्कोर एवढा नाही येत की जेणेकरून आम्हाला सीएस ब्रांच मिळेल, कॉम्प्युटर सायन्स ब्रांच मिळेल. मग कॉम्प्युटर सायन्स नंतरचा आमच्याकडे ऑप्शन्स राहतोय ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा कोर इलेक्ट्रॉनिक्स आपण म्हणूयात. आमच्याकडे ऑप्शन राहतोय. मग नेमकं याच्यामध्ये जाण्यात काय पॉइंट आहे का नाही, किंवा यातल्या जरा काय ज्या काही गोष्टी असतील याच्याबद्दलच्या माहिती असणाऱ्या त्या तुम्ही सांगा. येस, मी प्रतीक पाटील. माझं एज्युकेशन खरं तर झालंय मेकॅट्रॉनिक्समध्ये. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मेकॅट्रॉनिक्समध्ये. नमस्कार. आजचा सगळ्यांचा ट्रेंडिंग क्वेश्चन आहे की सर आम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा ईएनटीसी मध्ये इंजिनिअरिंग केलं तर चालतंय काय. हा क्वेश्चन यायचं रिझन एवढंच की आता स्कोर आलेत सीईटीचे आणि स्कोर आम्हाला सध्या कमी स्कोर होतोय. आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला सीएस ब्रांच मिळेल. मग सीएस ब्रांच आम्हाला म्हणजे कॉम्प्युटर सायन्स ब्रांच आम्हाला नाही मिळाली तर मग आम्ही ईएनटीसी घेतलं तर चालतंय काय, किंवा ईएनटीसी मध्ये काय आहे एक्झॅक्टली याच्याबद्दल तुम्ही जरा गाईड करा. असे बरेचसे क्वेश्चन्स होते म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. मुळात एक तर विषय आपण क्लिअर करूया की कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन ज्या ब्रांचेस आहेत ह्या आता मुळात एकसारख्या राहिल्या नाहीत. तुम्ही जर मला 5 वर्ष आधी हा क्वेश्चन विचारला असता कोविडच्या आधी तर कदाचित असं म्हटले असते लोक तुम्हाला, किंवा इवन बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा कॉम्प्युटर सायन्स मिळत नाही, मग इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे बाबा, जवळपास कुठेतरी आहे ब्रांच, तुम्ही घ्या असं म्हटलं असतं. पण आज आपण 2025 मध्ये आहे. आज आपण बोलायचं म्हटलं तर कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे दोन्ही वेगळे झालेले आहेत, दोन्ही सेपरेटेड आहेत, दोघांचा एक्झिस्टन्स काहीतरी आहे. याचं रिझन हेच की कॉम्प्युटर सायन्स आता फक्त सीएस पुरता राहिला नाही. सीएसने त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस तयार करून टाकल्या. सीएसनं मग त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स केला, मशीन लर्निंग केला, डेटा सायन्स केला, किंवा आणि काय काय मिक्स कॉम्बाईन केल्या ब्रांचेस, आणि सीएसनं स्वतःचं अस्तित्व मोठं निर्माण केलंय. आणि त्याच्यामध्ये मला कुठंच मिळत नाही, मग मी इलेक्ट्रॉनिक्स बघू का, हा तर क्वेश्चन खरं तर मुळात थोडंसं विचारणं चुकीचं आहे. कारण काय आहे बानो, इलेक्ट्रॉनिक्स ही वेगळीच ब्रांच आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स हे कशाच्या रिलेटेड येतं, तर इलेक्ट्रॉनिक्स हे खरं तर हार्डवेअरच्या रिलेटेड येतं. कॉम्प्युटर सायन्स हे सॉफ्टवेअरच्या रिलेटेड येतं, म्हणजे प्रोग्रामिंगच्या रिलेटेड येतं. मुळात तुम्हाला जर इंटरेस्ट प्रोग्रामिंग मध्ये असेल, तुम्हाला जर इंटरेस्ट कोडिंग मध्ये असेल, तुम्हाला जर वेगवेगळ्या गोष्टी इमॅजिन करता येतात आणि त्या रिलेटेड काहीतरी बाबा, भले तो प्रोग्रामिंग कुठल्या तरी प्रोग्रामिंग लँग्वेजचा राहू दे, पण तुम्हाला काहीतरी त्याच्या रिलेटेड काहीतरी तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये, मराठी येत आपल्याला समजते, मराठीमध्ये तुम्हाला काहीतरी लिहिता येते की बाबा मी असं केलं तर असं होईल, मी हे बटन दाबलं की ते ऑपरेट होईल, असं जे काय लॉजिक आहे हे जर तुम्हाला तयार करता येत असेल तर तुम्ही प्रोग्रामिंगसाठी जाऊ शकताय, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड जाऊ शकताय. मुळात सपोज त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही आहे, मला इंटरेस्ट आहे ऍक्च्युअल कंपोनंट बनवण्यात, ऍक्च्युअल मला कंपोनंट तयार करण्यात इंटरेस्ट आहे, असं जर असेल तर मग आपण यायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचकडे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स यांचं मुळात आपण समजून घेऊया की हे ट्रेंडिंग का झालेत आता सध्याच्या केसेसमध्ये, सध्याच्या काळात हे एवढं ट्रेंडिंग काय, सगळेजण उठल सुटल तो म्हणतोय कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स, असं का म्हणतोय. याचं रिझन म्हणजे मला वाटतंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या आमच्या कोर ब्रांचेस आहेत. इंजिनिअरिंगच्या आमच्या कोर ब्रांचेस आहेत, शिवाय केमिकल इंजिनिअरिंग पण आहे. चला केमिकल मी मेन्शन करतो, केमिकल इंजिनिअरिंग ही कोर ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स पण आहे. पण इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरचा विषय सगळ्यांनी चर्चेला घेण्याचं रिझन एवढंच की मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि केमिकल यांच्यात पाहिजे तेवढं अपडेशन झालं नाही. खरं तर आमचा सिलेबस या कोर ब्रांचेसचा तेवढा अपडेट झाला नाही. मेकॅनिकलचा अपडेट होऊन खरं तर ऑटोमेशन, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स याच्या रिलेटेड जायला पाहिजे होता, पण तसा नाही गेला. वर्षानुवर्ष जो मेकॅनिकलचा आमचा सिलेबस आहे तो तसाच राहिलाय, म्हणून आजकाल मेकॅनिकलकडे जाणारा थोडासा आपल्याला ट्रेंड कमी दिसतोय. मेकॅनिकल ब्रांच मध्ये एक्झॅक्टली काय काय हा सुद्धा सेपरेट व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते बघून घ्या. सिव्हिलच्या रिलेटेड पण सेपरेट असणार आहे, पण सिव्हिल मध्ये पाहिजे तेवढं ऑटोमेशन झालं नाही. मग ऑटोमेशन मोस्टली कशामध्ये झालंय, ऑटोमेशन म्हणा किंवा अपडेशन म्हणा, अपडेशन मोस्टली कशामध्ये झालंय, आमच्या कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालंय, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालंय, आणि आजकाल आम्हाला सगळीकडे तेच दिसतंय. आणि म्हणून तर सीएस आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचेसचा ट्रेंड वाढलाय. ओके, तिकडे जाण्याचं वाढलाय. ओके, या ब्रांचेस मध्ये काय मी म्हणलं याचा सेपरेट व्हिडिओ असेल. आज आपण समजून घेऊया इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय काय आहे. येस, पहिला पॉइंट
बोलायचं म्हणलं तर ऍडव्हान्टेजेस ह्याच्यामध्ये काय आहेत? नो डाऊट ह्याच्यामध्ये खूप सारा स्कोप दिसतोय मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये. खरं तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स बनवणारे देश जर आपण बोललो वर्ल्ड वाईज जर बोलायचं म्हणलं तर USA, अमेरिका, चायना आणि फ्रान्स ह्या एवढ्याच कंट्रीज आहेत की जिथं मोस्टली प्रोडक्शन होते इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचं. बाकीच्या कंट्रीजमध्ये हे प्रोडक्शन होत नाही. भारतामध्ये मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी खूप खूप सारं मोठं बजेट सँक्शन झालंय इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्टसाठी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग त्याचं चालू व्हावं याच्यासाठी. आता तो फंड व्यवस्थित वापरला जाईल, पण सध्या तर आपल्याला दिसतंय की इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप सारा स्कोप आहे, खूप वाईड स्कोप आहे. हा, एक दुसरा मुद्दा आहे की लेस कॉम्पिटिशन आहे कम्पॅरेटिव्हली. लेस कॉम्पिटिशन असं आम्ही का म्हणतोय? कारण सीएसच्या ब्रांचेस वेगवेगळ्या वाढले. तो कॉम्प्युटर सायन्सला नाही मिळालं मग तुम्ही एआय ला घ्या, एआय ला नाही मिळालं तुम्ही AI ML ला घ्या, AI ML ला नाही मिळालं तुम्ही AI DS ला घ्या किंवा डेटा सायन्सला सेपरेटली घ्या. खूप सारे कॉम्प्युटर रिलेटेड सब ब्रांचेस आहेत आपण म्हणूया. सो तिकडचा कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अशा एवढ्याच ब्रांचेस येतात. सो याच्याकडे तसं बघायला गेलात तर थोडंसं कमी कॉम्पिटिशन आम्हाला बघायला मिळतंय. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब आहेत काय? आहेत. खरं तर गव्हर्नमेंट सेक्टरमधले जॉब हा फक्त एक मुद्दा आहे म्हणून मी इथं घेतोय. गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळवणं हे एवढं सोपं नाही आहे, कारण IES एक्झाम असते. इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची एक्झाम तुम्हाला द्यायला लागते. त्याच्या थ्रू तुम्हाला सिलेक्शन व्हावं लागतं. किंवा गेट नावाची एक एक्झाम असते, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग. ती एक्झाम तुम्हाला फायनल इयरला द्यावी लागते आणि त्याच्या स्कोअरच्या बेसिसवरती हे सिलेक्शन होत असतात. तुमचे पब्लिक सेक्टर युनिट्स ज्याला आपण PSU म्हणतो त्याच्यामध्ये, किंवा गव्हर्नमेंटचे जे काय असतील बोर्ड, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्याची एक्झाम वेगळी असेल, IES एक्झाम आहे, डिफेन्स फोर्सेसची एक्झाम असते, DRDOच्या रिलेटेड वगैरे, इंडियन रेल्वेची एक्झाम असते. सो ह्या एक्झाम्स स्कोप आहे म्हणून मी मेन्शन केले, पण ह्या एक्झाम्स माहिती असू द्या तेवढ्या सोप्या नाही आहेत. मग तुम्हाला खूप सारा अभ्यास करायला लागेल. हा, PSU वाया गेट मी म्हणलं, व्हेल सारखी कंपनी, बेल सारखी कंपनी, इस्रोमध्ये, DRDO मध्ये किंवा BSNL, गेल, ONGC भरपूर साऱ्या कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही गेट एक्झाम थ्रू डायरेक्ट ऍडमिशन मिळवू शकता. माहिती असू दे, इंटरव्ह्यूची पण गरज नसते तुम्हाला. गेटचा ठराविक स्कोअर लागतोय, स्कोअरच्या अबाव तुम्ही मार्क्स पाडलात, येस तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन असतं वाया गेट एक्झामिनेशन. सो हा एक खूप चांगला स्कोप आहे. हा मुलांना माहिती नसतोय, खरं तर मुलांना माहिती होते फायनल इयरमध्ये गेल्यानंतर, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण गेट एक्झामला सगळ्या 4 वर्षाचा सिलेबस असतोय, म्हणजे सगळेच सब्जेक्ट्स नव्हे, काही काही सब्जेक्ट्स. समजा एका सेमिस्टरला तुम्हाला 6 सब्जेक्ट्स आहेत, तर त्यातले 1-2 सब्जेक्ट्स असणार आहेत फर्स्ट इयरचे पण सेकंड इयरचे पण, की जे तुम्हाला गेट एक्झामला लागणार आहेत. पण पहिल्यापासून अभ्यास केला तर तुम्हाला गेटमध्ये स्कोअर करणं खूप इझिली पॉसिबल होते. ओके, त्यानंतर स्टार्टअप पोटेन्शियल आहे का? येस, नक्कीच. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, पण हे सगळ्यांना जमतंय असं नाही. खूप कमी स्टुडंट्स असतात की ज्यांच्याकडे काहीतरी नवीन चालू करायची ॲबिलिटी असते. हे प्रत्येकानं ओळखून घ्यायचं असते की मला काय जमतंय, मला जॉब करायला जमतोय का मला बिझनेस करायला जमतोय. हा ठीक आहे, आता सध्या 17-18 वर्षात तुम्हाला समजत नसेल, पण 20-21 वर्षात नक्कीच तुम्ही त्या लेवलला डिसिजन घेऊ शकताय की मला जॉब करायचे आहेत का मला स्वतःचं स्टार्टअप काय तयार करायचं आहे. स्टार्टअप पोटेन्शियल ही ब्रांच खूप सारं ठेवते, कारण तुम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड, आपण ज्याला PCB म्हणतोय, PCBच्या मॅन्युफॅक्चरिंगचा रिलेटेड काहीतरी कंपोनंट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट चालू करा. किंवा खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्याला ऑटोमेट करायचं आहे, मग त्याच्या रिलेटेड सर्किटरी जी काय त्याचं ऑटोमेशनच्या रिलेटेड काम चालू करा. किंवा बरेचसे इंडस्ट्रीज आहेत त्यांना लागणारे छोटे मोठे कंपोनंट्स त्याच्या रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंगचा चालू करा. पण हे हे काय म्हणतोय मी, हे सगळ्यांना शक्य होतंय असं नाही. हा प्लांट टाकणं आणि ती सुरुवात करणं हे खूप रेअर प्रोबॅबिलिटी आहे ह्या गोष्टी करण्याची. पण अल्दो याच्यामध्ये हा चान्स आहे. हा, मेकॅनिकल मधनं जाणं मी म्हणतोय त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्यूज लागेल, पण इलेक्ट्रॉनिक्स मधून काहीतरी स्टार्टअप करणं याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कम्पॅरेटिव्हली कमी लागेल. ओके, सो याच्यामध्ये स्टार्टअप पोटेन्शियल तर आहे. हायर स्टडीजसाठी नक्कीच आपण जाऊ शकतोय. आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे BE नंतर, BE BTech नंतर आपल्याला ME MTech शिवाय MS म्हणजे रिसर्चच्या रिलेटेड. MS MTech मध्ये काही जणांना कन्फ्युजन असते. MTech म्हणजे मास्टर इन टेक्नॉलॉजी, MS म्हणजे मास्टर इन सायन्स. सो सायन्स रिलेटेड म्हणजे रिसर्च रिलेटेड तुम्हाला जायचं असेल, येस तुम्ही जाऊ शकता. नंतर ME MTech पण करू शकता. इवन MBA तुम्ही ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झाला आणि MBA त्या रिलेटेड काही केलाय, तुम्हाला स्टार्टअप मध्ये जायचं आहे, सो चालतंय.
सो हा सगळा स्कोप आहे याचा. डिसएडव्हान्टेजेसच्या बाबतीत बोलायचं म्हणलं ही गोष्ट बोलायला पाहिजे. डिसएडव्हान्टेजेसच्या बाबतीत येस, डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर इनिशियल पे जो असतोय म्हणजे स्टार्टिंगचं आमचं जे पॅकेज आहे ते आम्ही जर कम्प्युटर सायन्सला कम्पेअर करत असू तर आम्हाला ते थोडंसं कमी दिसेल. हा, मग हे आम्ही स्टार्टअप वाढवू कसा, हा ड्रॉबॅक जर असेल किंवा डिसएडव्हान्टेज जर आम्ही म्हणत असेल, हा ओव्हरकम कसा करायचा, तर बरेचसे माझे मित्र आहेत की ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर सीडॅक सारखे कोर्सेस केलेत. सीडॅक सारखे कोर्सेस करून मग ते प्रोग्रामिंग रिलेटेड म्हणजे कॉम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड कंपनीजमध्ये ते सेटल झालेत आणि जो कॉम्प्युटर सायन्स करून आलाय त्याच्यापेक्षा हायर पॅकेज घेतलेत. सो इट इज पॉसिबल टू गेट हायर पॅकेजेस, बट प्रोव्हाइडेड की तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी लर्निंग करायला पाहिजे, बिकॉज या ब्रांचमध्ये तुम्हाला कोडिंग थोडंसं कमी शिकवलं जातं ऍज कम्पेअर टू कॉम्प्युटर सायन्स. ऑब्व्हियसली सुरुवातीलाच मी सांगितलं कॉम्प्युटर सायन्स तुमची प्रोग्रामिंगची ब्रांच आहे, इलेक्ट्रॉनिक्स ही तुमची कोर हार्डवेअरची ब्रांच आहे. सो हार्डवेअर जास्त शिकायला मिळेल, प्रोग्रामिंग तुम्हाला स्वतःहून शिकायला लागेल. मग तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी कोर्सेस करत असाल स्वतःहून सोबत या 4 वर्षातला वाया न घालवता, तर मग काय तुम्ही बेस्टच आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंट्सला नक्कीच तुम्ही कम्पेरेबल आहात. ओके, सो इनिशियल पे थोडंसं सॅलरी आम्हाला कमी असेल, वाढेल का नाही वाढेल दॅट डिपेंड्स ऑन दॅट कॅन्डिडेट. तो कॅन्डिडेट कसा आहे, ती कंपनी कशा आहे, बरेचसे फॅक्टर्स आहेत सॅलरी या विषयावरती. उगाच 1-2-4 पोरांचे पॅकेजेस बघायचे आणि त्या रिलेटेड जाणं हे मला चुकीचं वाटतंय. खरंच तुम्हाला इंटरेस्ट आहे का प्रोग्रामिंगमध्ये किंवा हार्डवेअरमध्ये, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके, बरं. रिक्वायर्स कंटिन्युअस लर्निंग, हो, हे कॉम्प्युटर सायन्सचा पण थोडासा हा ड्रॉबॅक आहे. हा विषय समजून घ्या. कॉम्प्युटर सायन्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर शिकायचं, एवढी गोष्ट डोक्यात ठेवा. आमचं फील्ड तर काय, आम्हाला टीचिंगमध्ये कायम अपडेटेड राहायलाच लागते. तुम्हाला जर शिकायचीच इच्छा नसेल तर तुम्ही टीचिंगमध्ये येऊ शकत नाही हो. आम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी शिकायला लागतात आणि त्यानुसार आम्हाला स्वतःला अपडेट व्हावं लागते. तसंच कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या इंजिनियरला कायम अपडेटेड राहायला लागते बाळांनो. बऱ्याचशा लोकांकडून आम्ही हा रिव्ह्यू घेतलाय आणि मग हा व्हिडिओ बनवून घेऊन तुमच्या समोर आलोय. इंडस्ट्रीमध्ये होते काय, सपोज एक 40 एज आपण पकडूया, 40 एजच्या लोकांचा पेमेंट किती असणार आहे, साधारणतः मी म्हणतोय एक 30 लाख किंवा 40 लाख इयरली त्याचं पॅकेज आहे, हे पकडून चला. आणि नवीन एक स्टुडंट येणार आहे ज्याचं वय आहे सपोज 22-23 काहीतरी, 21-22-23 एजचा मुलगा आहे आणि तो सपोज इंडस्ट्रीमध्ये मी त्याला घेतोय. सपोज तो 4-5 लाखाला तयार होतोय काय, तर होतोय. कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे, कुठंतरी बाबा जॉब चालू करायचा म्हणून. सगळ्यांना 4-5 लाख असं नाही, हायर पॅकेजवाले आहेत. पण एक केस समजून घ्या, एका कंपनीमध्ये 40 वर्षाचा माणूस आहे की ज्याला मला 30 ते 40 लाख रुपये पॅकेज द्यायला लागते. सपोज माझी कंपनी आहे, मी त्याला 30-40 लाख रुपये देतोय. आणि दुसऱ्या साईडला 22-23 वर्षाचा नवीन मुलगा मी घेतोय की जो एकदम फ्रेशर आहे, त्याला मला पॅकेज द्यायला लागते 4-5 लाख. आता माझं ऑब्व्हियसली माझ्या डोक्यात असणार आहे की हा 40 वर्षाचा माणूस किती काम करतोय आणि ही नवीन जी मी मुलं घ्यायला लागलोय 22-23 वर्षाची, ही किती काम करतात. आता ह्या दोघांच्याकडे तुम्ही बघितलात, भले 40 वर्षाच्या माणसाकडे एक्सपिरियन्स आहे पण स्पीड नाही आहे, स्पीडमध्ये हा कमी पडायला लागलाय. त्यानं स्पीडला मॅच करायलाच पाहिजे. हा 22-23 वर्षाच्या मुलांचा टेक्नॉलॉजी आहे विषय. तुम्ही ऑब्व्हियसली जेवढं रिसेंट एजमध्ये जाल, 22-23 वर्षाच्या मुलग्याला जर घ्याल तर त्याचं स्पीड थोडंसं हायर असणार आहे, रिस्पेक्टिव्ह प्रोग्रामिंगच्या रिलेटेड असेल किंवा जे काय डिव्हायसेस आहेत कॉम्प्युटर सायन्सच्या बेसिसवरचे डिव्हायसेस, त्यांच्या ऑपरेशनमध्ये त्याचं स्पीड जास्त असणार आहे. मग ह्याला 30-40 लाख देण्यापेक्षा मी म्हणतोय ह्यातले 4-5 मुलं घ्या की, ह्यांचं 20 लाख रुपये पॅकेज होतंय, है ना. मग त्याला रिप्लेस करूया आणि 3-4 जणांना घेऊया, ह्याचं काम ते नक्कीच ओढून काढतील. असं होऊ शकते कधी, जर हा 40 वर्षाचा जो माणूस आहे तो अपडेट नाही राहिला तर. म्हणजे इथं कायम तुम्हाला अपडेटेड राहायला लागणार आहे. प्रॉब्लेम काय आहे ह्या ब्रांचेसमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये, जेवढं तुमचं एज वाढेल तेवढं तुमचा पगार वाढतोय आणि तेवढी तुमची रिस्क वाढते. कंपनीमध्ये तुम्हाला टिकून राहायची रिस्क वाढते. मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांचमध्ये तुम्ही गेलात तर जेवढा तुमचा एज जास्त तेवढा तुमचा एक्सपिरियन्स जास्त, तेवढा तुमचा पेमेंट जास्त, तेवढं तुम्हाला स्टॅबिलिटी जास्त आहे. तिथं तुम्हाला 40-50 वर्षाच्या माणसाला कधी मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कंपन्यांमध्ये काढून टाकलेलं बघायला मिळणार नाही. कारण तो माणूस पाहिजे आहे, आम्हाला एक्सपिरियन्स लागतोय मेकॅनिकल आणि सिव्हिल कंपनीज, इलेक्ट्रिकल कंपनीजमध्ये. पण इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्समध्ये एक्सपिरियन्स झाला तर त्यांना त्यासोबत अपडेट पण व्हायला लागते, तरच तो तिथं सस्टेन करू शकतोय. सो हा विषय एकदम डेलिकेट विषय आहे, नाजूक विषय आहे, पण हा बोलायला पाहिजे, हा इम्पॉर्टंट आहे, हा आपण डोक्यात ठेवायला पाहिजे. कंटिन्युअस लर्निंग आहे. लिमिटेड कोर जॉब्स इन
टियर 2-3 सिटीज, म्हणजे सगळ्या सिटीजमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे जॉब्स नाही आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे जॉब हा आजकाल बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होम पण चालू आहे, किंवा बऱ्याचशा छोट्या मोठ्या सिटीजमध्ये सुद्धा आता प्रोग्रामिंगच्या रिलेटेड काहीतरी स्टार्टअप करून कॉम्प्युटर सायन्सच्या कंपनीज उभा राहत आहेत असं दिसतंय आपल्याला. पण इलेक्ट्रॉनिक्सला तेवढा स्कोप आज सध्या तरी मला दिसत नाही आहे, कारण ही कोर मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड कंपनी आहे, ब्रांच आहे. इवन कोल्हापूर जिल्ह्यात बोलायचं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यात खूप कमी कंपन्या मला दिसत आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज असणार आहे. मग आम्हाला जायला लागते कोल्हापूर सोडून बाहेर कुठेतरी पुणे, मुंबई, बेंगलोर एक सिटी चांगली आहे आय टीसाठी. ओके, सो हाही विषय तुम्हाला माहिती असू दे. त्यानंतर लेस कोडिंग एक्सपोजर, मगाशीच मी म्हणलं या ब्रांचमध्ये कोडिंग एक्सपोजर नाहीच आहे, रादर तुम्हाला हार्डवेअर हँड्स ऑन एक्सपेरिमेंटेशन जास्त आहे. ओके, टॉप कंपनीज बोलायचं म्हणलं भरपूर साऱ्या कंपनीज जस्ट जेवढ्या बसतील तेवढ्याच मी सिलेक्ट केल्यात. भरपूर साऱ्या कंपनीज तुम्हाला बघायला मिळतील. या रिलेटेड मला काही जास्त बोलायचं नाही आहे. ॲव्हरेज पॅकेजच्या रिलेटेड बोलायचं म्हणलं तर कोर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 to 6 लाखचं पॅकेज आहे. डेटा कुठनं घेतला? माझे जे काही स्टुडंट्स आहेत आता इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, जे पासआउट पण झालेत आणि जे आता तिथं शिकतायत, त्यांच्याकडून जी काय इन्फॉर्मेशन मिळाली, इवन माझे जे काय क्लासमेट्स होते त्यांच्याकडून जो काय डेटा मिळाला त्याच्यावरून मी सांगतोय तुम्हाला. कोर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 to 6 लाखचं पॅकेज बघायला मिळते. हा, तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा केलाय कोर इलेक्ट्रॉनिक्स सोबत, IT सॉफ्टवेअरच्या रिलेटेड एखादा कोर्स केलाय, ओके, मग तुमचं पॅकेज 4 to 8 लाख पर्यंत जाईल. येस, PSU पब्लिक सेक्टर युनिटमध्ये रेअर चान्स आहे, पण जाऊ शकताय. गेला तर 7 to 10 लाख चं पॅकेज आहे. हे अजून एक आपलं आता नवीन वेतन ज्यावेळेस होईल कदाचित हे अपडेट होईल, पण सध्या तरी 7 to 10 लाख आपण पकडूया. ओके, MBA MS केल्यानंतर माहिती असू दे, जेवढं तुम्ही जास्त शिकाल तेवढ्या तुमच्या अपॉर्च्युनिटीज कमी होतात. होय, MBA MS केल्यानंतर हा तुम्हाला पॅकेज वाढते, पण तुमच्या अपॉर्च्युनिटीज पण कमी, कारण कमी सीट्स अवेलेबल आहेत. ओके, मग त्यात तुम्हाला ते फिट व्हायला पाहिजे. सो हे जे काय आहे दॅट डिपेंड्स अपॉन एमटेक किंवा MBA MS तुम्ही कुठल्या कॉलेजमधून कुठल्या युनिव्हर्सिटीमधून करताय हेही मॅटर करते. आता तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल, कारण आपल्या CETच्या मार्क्सवरती आपल्याला कॉलेज बघायला लागतंय आणि कॉलेजवरनं मग डिपेंडंट पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर उभ्या राहतात. तसंच आहे, MBA MS तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं करताय, येस, तुमच्यासमोर तो प्रश्न उभा राहील. जेवढं चांगलं कॉलेज, विषय लक्षात घ्या, जेवढं चांगलं कॉलेज तेवढं चांगलं पॅकेज, तेवढी चांगली लाईफ आहे. ओके, फ्युचर ट्रेंडच्या बाबतीत हा विषय बोलायला पाहिजे. फ्युचर ट्रेंडमध्ये काय काय तर हा नक्कीच आता 5G चालू आहे, 6G पण येईल, आणि सो या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड बऱ्याचशा कंट्रीजमध्ये अपडेशन चालू आहे. सो याचा स्कोप काय मला कमी होताना दिसत नाही. इलेक्ट्रॉनिक्स विल बी ऑलवेज ट्रेंडिंग. बरेचसे वर्ष मला इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडिंग मध्येच दिसतोय. ओके, IoT आणि स्मार्ट डिव्हायसेस जे काय आहेत, इंटरनेट ऑन थिंग्स आणि स्मार्ट डिव्हायसेस जे काय आहेत त्याच्यामध्ये अपडेट कंटिन्युअस चालू आहे. सो हे काय न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. सो फ्युचर ट्रेंड हा कायमच राहील. AI/ML इन कम्युनिकेशन, ओके, कम्युनिकेशनमध्ये ऑलरेडी मला वाटते चांगल्या लेवलला आहे. सो याच्यामध्ये खूप वाईड जरी ग्रोथ नसेल तरी पण ग्रोथ आहे. इट इज कंटिन्युअस ग्रोथ AI आणि ML कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये आणणं. ऑटोनॉमस व्हेकल्समध्ये आता इलेक्ट्रिकल व्हेकलचा आता कन्सेप्ट चालू आहे, पण त्याच्यामध्ये पण आता ADAS लेवल 1, लेवल 2, लेवल 2B काय ADAS मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत. बऱ्याच वेळानंतर हा विषय खरं तर आलाय ADASचा इंडियामध्ये, पण हा ऑटोनॉमस व्हेकल्सच्या रिलेटेड जाईल. ऑटोनॉमस व्हेकल्स म्हणजे रोडवरचेच व्हेकल्स असे नाही, कदाचित इंडस्ट्रीमध्ये लागणारे, आजकाल आहेतच म्हणा, इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे काही व्हेकल्स आहेत ते ऑटोमेटेड करणं, किंवा घरातले काही डिव्हायसेस आहेत ते ऑटोमेटेड करणं. ओके, ह्या रिलेटेड हा ट्रेंड चालूच राहील. व्हेकल्समध्ये थोडासा कमी राहील, कारण इंडियन सिटीज ऑन रोड बरेचसे कन्स्ट्रेंट्स आहेत, पण ओके, त्याच्या रिलेटेड बरेचसे अपडेशन राहील. व्हेकलमध्ये बऱ्यापैकी सॅच्युरेशनला आले अपडेशन जे काय आहे, पण सध्या ट्रेंडिंग आहे, ऑन गोईंग आहे. स्पेस टेक आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन हे जरासं जास्त मोठं बोलल्यासारखं वाटतंय, कारण स्पेस टेक आणि सॅटेलाइट हे काय थोडा सोपा विषय नाही आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊ शकता. फ्युचर ट्रेंड मध्ये मी घेतलाय. ओके, याच्या रिलेटेड फ्युचर ट्रेंड असणार आहे, बट इट डिपेंड्स की आपण कुठंपर्यंत पोहोचतोय. ओके, सो या सगळ्या अशा गोष्टी आहेत. बाकीच्या ब्रांचेसच्या रिलेटेड पण मी सांगेन तुम्हाला, किंवा अजून काय एखादी ब्रांच असेल की ज्याच्या रिलेटेड तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जसं मी या ब्रांचच्या बाबतीत डिटेलमध्ये बोललो, असेल तुम्हाला काय रिक्वायरमेंट तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. ओके, आपण थांबूया इथेच. थँक्यू व्हेरी मच.